आणि आता पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे। मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर मी संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, शिंदेंनी तर केवळ आमदार आणले असा सणसणीत टोला अजित पवारांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस यांची टर्म 99 साली सुरू झाली। एकनाथ शिंदेंची कारकीर्द 2004 ची आहे। मी तर 1990च्या बॅचचा आहे, सगळे पुढे गेले, मी मात्र मागे राहिलो अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदेंवर लिहिलेल्या पुस्तकाचं आज ठाण्यातल्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये प्रकाशन पार पडलं, त्यात अजित पवार बोलत होते। शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात। मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं। माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या। आज राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात। त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो। मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत। मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6 ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो, परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही। आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोइंगच नाही ना आम्हाला, सगळे इकडेच गेले फॉलोइंग। तेव्हा माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेतीची आवड असणारा आणि गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।